नमस्कार मित्रांनो, नारळाच्या एरिओफाइट माइंड म्हणजे कोळी रोग जो म्हटला जातो त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत। आपण गेली एक महिना या संपर्कात नव्हतो। आपल्याकडे महाभयंकर रोग आलाय कोरोना म्हणून, आणि त्या कोरोनामुळे सगळीकडे जनजीवन विस्कळीत झालंय। आणि त्या अनुषंगाने बघितलं तर मी काही व्हिडिओ टाकले नव्हते, व्हिडिओ थांबवले होते, व्हिडिओ टाकणं थांबवलं होतं। पण बऱ्याच लोकांची मागणी अशी होती की आम्हाला नारळासंदर्भात सविस्तर माहिती मिळू दे, नारळाच्या एरिओफाइट माइंड संदर्भात माहिती मिळू दे, किंवा त्या एरिओफाइट माइंडला कोळी रोग असं म्हटलं जातं। मग त्या कोळी रोगासंदर्भात आपण आज व्हिडिओ तयार करतो। कोळी रोग म्हणजे नेमकं काय, तो कसा होतो, त्याच्यासाठी उपाययोजना काय, निरनिराळ्या प्रकारे नैसर्गिक उपाययोजना कुठली करायची, रासायनिक उपाययोजना कुठली करायची, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करू। आपल्याकडे जिथं घर आहे तिथं 1 ते 2 नारळ आहेत, आणि 1 ते 2 नारळ आहे त्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा रोग लागतो। काही नारळ आपण घरात रुजलेले असतात ते लावतो, काही निश्चित जाती लावतो, आणि ह्या सगळ्यामुळे नारळावर वेगवेगळ्या अडचणी येत राहतात। आणि ह्या अडचणीमध्ये बऱ्याच डिसीज येतात, त्याच्यानंतर रोग येतात, किडे येतात। आणि ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या आलेला एरिओफाइट माइंड म्हणजे कोळी रोग, आणि या कोळी रोगाचं नियंत्रण कसं करायचं आणि मोठ्या झाडाला कसं वाचवायचं, त्या कोळी रोगाबरोबर आपल्याला सेंडाभुंगा आहे, गेंडाभुंगा आहे, ह्याच्यापासून नियंत्रण कसं करायचं या संदर्भात आपण आज बघणार आहोत। त्या संदर्भात प्रॅक्टिकली आपण औषध कसं द्यायचं, त्या संदर्भात कुठला अभ्यास करायचा, कुठल्या प्रकारचं नियोजन करायचं, हे सविस्तर आपण मंडळी लक्षात घ्या। एरिओफाइट माइंड म्हणजे कोळी रोग जो आहे, तो कोळी रोग हा आपण मागील फोटोमध्ये बघितलं की कोळी रोग कसा होतो, नारळ खराब करून टाकतो, नारळ छोटे करतो, नारळ नाहीसे करतो, म्हणजे त्यामुळे प्रत खालावते, नुकसान होतं। आणि पर्यायी आपल्याला असं जाणवतं की एवढे नारळ मिळून सुद्धा आपल्याला उत्पन्न साहजिक मिळालं नाही। मग आपण काय करायचं, ते सगळ्यात एक मेथड तुम्हाला सांगतो की एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची, आणि या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला औषध तयार करायचं। सर्वप्रथम काय करायचं की अशी नारळाची जी मुळं बाहेर आलेली आहेत, जी पाणी शोषून घेणार, त्या पाणी शोषून घेणाऱ्या मुळांना बाहेर काढायचं, आणि आणि त्या कटरच्या साह्याने त्याला असं तिरकस काप द्यायचा, तिरकस काप। हे पाणी यांचं मिश्रण बनायचं आहे आपल्याला। इथं निमेझॉल म्हणजे ज्यामध्ये ॲझाडिरेक्टिन हा कंटेन असतो, जे औषध कडुनिंबामध्ये आहे, आणि त्या कडुनिंबामधलं औषध जे तुम्ही जरी खाल्लं किंवा पोटात गेलं तरी त्याचं नुकसान होणार नाही, पर्यायी नारळ सुरक्षित राहणार। मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे भांडे घे, 5 ml आपल्याला औषध घ्यायचं आहे, 5 ml औषध घ्यायचं, आणि ह्या 5 ml औषधामध्ये आपल्याला 10 ml किंवा 7 ml 8 ml पर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे। आपण आता औषध घेतलंय, आणि हे औषध आपण या पिशवीमध्ये होतो, घे औषध ओतलंय, आणि त्याच्याबरोबर आपल्याला आता पाणी ओतायचं आहे की किमान 10 ml, बस 10 ml आपण पाणी ओतलं की अशा पद्धतीने डार्क सोल्युशन तयार होतं, बरोबर ना। हे बघा, हे डार्क सोल्युशन जे आहे हे आपल्याला दोरा घे, या पिशवी मुळामध्ये आतमध्ये मूळ जाईल, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते बांधायचं आहे, काय अशा पद्धतीने आपल्याला बांधायचं आहे एक दोर, आणि आपल्याला सतत लक्ष द्यायचं आहे काय की मुळाने खेचलं की नाही, काय हे नारळ खेचणार, आणि हे असं तिरक्या रंगाने उताराने आपण ठेवलं आहे, हे सगळं पाणी 2 दिवसात हे मूळ खेचणार। आपल्याला एरिओफाइट माइंडमुळे नुकसान होतो। एरिओफाइट माइंड म्हणजे जो कोळी रोग आहे हा नेमकं काय करतो बघा, वरील हरितद्रव्य पूर्ण खाऊन टाकतो। वरील हरितद्रव्य खाल्यामुळे हे नारळ छोटे राहतात, ते सोलायला पण होत नाहीत। काय अडचण अशी येते की याला अशा प्रकारे छोटी छोटी झाली, काय हा संपूर्ण एरिओफाइट माइंडला कोळी रोग लागला, आणि हे वेस्ट आहे, याचा उपयोग काही नाही, हे सोलत पण नाहीत, नुकसानकारक आहेत। आणि अशा पद्धतीने एरिओफाइट माइंड जर लागला, कोळी रोग जर झाला तर बऱ्यापैकी भरपूर नुकसान होतं, आणि भरपूर नुकसान झाल्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळत नाही। आता आपण जर विचार केला, हे बघा एरिओफाइट माइंडमुळे अशा प्रकारे अडचण होते। एरिओफाइट माइंडमुळे हे नारळ असे छोटे होतात। सर्वसामान्य आपल्याला नारळ हा असा निव्वळ स्वच्छ असा व्हायला पाहिजे आणि देखणा दिसायला पाहिजे, पण आजच्या घडीला जर अभ्यास केला तर ह्या कोळी रोगामुळे आपल्याला अशा पद्धतीने अडचणी निर्माण होतात, अशा पद्धतीने खड्डे निर्माण होतात, अशा प्रमाणे हरितरोग खाली येतात, आणि हे नारळ किती छोटे होतात ते बघा। आता हे छोटे नारळ सोलायला अडचण होते, नारळ काढायला अडचण होते, याच्यात एवढंसच नारळ मिळतो, छोटा नारळ मिळतो,
आता हा जो छोटा नारळ जर आपण जर बघितला तर मार्केटला कोण हे चीप रेटने म्हणजे कमी रेटने जातो की त्याला किंमतच मिळत नाही. मग नारळ जर उत्तम लागलेला असला तरी त्याच्यात जर एरिओफाईट माइंडमुळे जर छोटे नारळ झाले तर त्याला मार्केट व्हॅल्यू मिळत नाही, पर्यायी पैसे मिळत नाही. आज जर अभ्यास केला तर काही नारळांना अशा पद्धतीनेही आजार होतो. आता बघा, हा पूर्ण नारळ आहे आणि हे नारळ सोलू शकत नाही, मशीननेच पण सोलू शकत आहे, कोयत्याने सोलू शकत नाही, खाजगी यंत्राने कुठले सोलू शकत नाहीत. तर अशा प्रकारे इतकी अडचण होते. हे फेकून देण्याजोगे आहेत किंवा याचे 2 भाग करून नंतर तेलासाठी आपण काढू शकतो, पण एवढासा नारळ मिळतो आणि हे नुकसान आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आणि ह्या रोगासाठी मगाशी म्हटल्यानुसार की निमेझॉल हे ज्याच्यामध्ये ॲझॅडिक्टिन म्हणून कंटेन आहे, अशा निमेझॉलचा वापर जर तुम्ही केला तर नारळ तुम्ही चांगल्या प्रतीचे काढू शकता. त्याची एक मेथड अशी आहे की तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल की सगळे नारळ काढावे लागतील. नारळ म्हणजे तयार झालेले नारळ काढावे लागेल आणि तयार झालेले नारळ काढल्यानंतर तुम्हाला नंतर निमेझॉल देऊन पुढेच्या 3 महिन्यासाठी किंवा 4 महिन्यासाठी परत नारळ काढणं शक्य नाही, म्हणजे काढायचे नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही जर निमेझॉलचा वापर केला तर नारळ एरिओफाईट माइंडपासून कंट्रोलमध्ये आणू शकताय आणि तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवू शकताय. अशा प्रकारे होणाऱ्या कोळी रोगावर म्हणजेच एरिओफाईट माइंड म्हणजे तो छोटा माइंड हा नारळाचं सगळे हरितद्रव्य खातो आणि नाहीसं करून नारळाची प्रत खालावतो. अशा झाडाच्या जी मुळं आहेत ती आपण अशा प्रकारे एक छोटासा खड्डा मारावा आणि खड्डा मारल्यानंतर त्याची जी अशी उघडी मुळं असणार ती खादाड असतात किंवा पाणी खाणारी असतात. मग अशा मुळांना आपल्याला अशा पद्धतीने मगाशी दाखवल्यानुसार किमान 3 बाजूला म्हणजे नारळाच्या 4 बाजूला मारा किंवा 3 बाजूला मारा, किमान असा तिरकस काप मारावा. अशा पद्धतीने तिरकस काप मारतो आणि हा तिरकस काप जो आहे ह्या तिरकस कापाच्या माध्यमातून हे मूळ काय करणार, पाणी खेचून घेणार आणि पाण्याच्या माध्यमातून आपल्याकडे औषध असणार. हे निमेझॉल म्हणजे ज्याच्यामध्ये ॲझॅडिक्टिन कंटेन आहे असं निमेझॉल 5 ml घेतलेलं आहे आणि हे 5 ml औषध आणि आपण पिशवीमध्ये घेणार आहोत आणि 5 ml औषधाची पिशवी त्यामध्ये पाणी घालून आपण या मुळांना बांधणार. म्हणजे झाडाचं वय आणि झाडावरील नारळ ह्याचा अभ्यास करून आपल्याला हे औषध द्यायचं आहे. समजा हे 5 ml औषध आपण घेणार आणि त्याच्यामध्ये किमान 10 ml पाणी ओतणार. हे बघा, पाणी ओतल्यानंतर त्याचा पांढरा रंग तयार होतो आणि अशा पुड्या आपण तयार करतोय काय. आणि ह्या अशा 3 पुड्या 3 साईडला किंवा 4 पुड्या 4 साईडला प्लास्टिकच्या पिशवीत तयार करून आपल्याला बांधायचं आहे. मग बांधण्याची मेथड अशी आहे, तर अशा पद्धतीने तिरकस काप घेतलेली मुळं आहेत ते आतमध्ये पूर्ण डुंबवायचं आहे आणि हे डुंबवल्यानंतर आपण जसं टाईटमध्ये या पिशवीला बांधायचं आहे. मग साध्या दोऱ्याचा वापर करूनही तुम्ही बांधू शकताय. ह्या मुळामध्ये पाण्यामध्ये मूळ बुडल्यानंतर हे हळूहळू खेचणार आणि हे खेचायला किमान 1-2 दिवस लागतात.